तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कसं चुरून चुरून खायचं चाललंय बघा. चुरून घरामध्ये अशी असं भाकर तोडून ह्याला असं भाजीमध्ये लावून खायचं चालतं. घरी अशी भाजी बनत नाही. मग बोट चाटू चाटू काय खातात मग घरी? तिथं समोर खावं लागतं. तर आपल्या ऑडियन्सला सांगा की आज आम्ही अगेन हॉटेलमध्ये आलोय, कारण की आज अमावस्या आहे, आपलं चिकन खायचा लास्ट डे आहे. हा गटारी अमावस्या आहे. नाही तर तुम्ही कमेंट्स करू नका की हे दररोज हॉटेलचं खाते दररोज हॉटेलचं खाते, तर तसं काहीच नाहीये. तर आम्हाला ह्यांनी ऍज अ गेस्ट इन्व्हाइट केलेलं आहे की तुम्ही आमच्या हॉटेलला या आणि आमच्या हॉटेलचं जेवण करा आणि कसं आहे ते आम्हाला सांगा. तर त्यासाठीच आम्ही हॉटेलला आलो. तर बघू आता काय काय मागवतात काय काय नाही. अजून आम्ही काही डिसाईड नाही केले, फक्त स्टार्टर मध्ये फिलहाल आम्ही आता लॉलीपॉप मागवले आहेत, कारण की गेल्या वेळेस आम्ही ते स्टार्टर मध्ये इतके फुल झालो ना आम्हाला जेवणच नाही गेलं. तर ह्यावेळेस आम्ही काहीतरी हलकं मागवले. सध्या मसाला पापड आलेला आहे आणि मग आता लॉलीपॉप येते. मग मेन कोर्स मध्ये बघूयात काय ऑर्डर आणि करायचं. हॉटेलचं नाव काय माहितीये का? हॉटेलचं नाव आहे सुकून. त्याच प्रकारे हॉटेल सुद्धा आहे. सो तुम्हाला पण यायचं असेल तर मी प्रॉपर याची जी डिटेल वगैरे आहे ना ते आपल्या स्क्रीनवर मी मेन्शन करून देईन. सिरियसली मला एवढी थंडी वाजते ना, एक तर मी कट स्लीव्हचं घालून आले. बॅकग्राऊंडला जातो. बॅकग्राऊंड पण खूप छान आहे. मी तुम्हाला एकदा पूर्ण हॉटेल दाखवते. हे बघू शकता तुम्ही. हे फॅमिली सेक्शन आहे, आम्ही इथे बसलोय. तिथे आहे ना फ्रेंड सेक्शन आहे आणि इथं पूर्ण आपलं लाईव्ह म्युझिक वगैरे चालू आहे. तर त्या साईडला आम्ही नाही बसलो, आम्ही इकडेच बसलोय. तर काय बियर मागवायची. एक बार पी के टल्ली माहिती तुम्हाला माहिती फ्रेंड्स, डायरेक्ट सांगतो आम्ही तुम्हाला. एक दिवस आम्ही असं ठरवलं होतं की चला आपण नाही का एक लोक इतके बियर पितात. आणि 31st होती त्यावेळेस आणि आम्ही लग्न होऊन सेपरेटच झालो. तेव्हाचीच गोष्ट आहे की आम्हाला लोकांनी बोलणार नव्हतं, कारण की मला लय जणांनी सांगितलं की बियर चढत नसते, बियर दारू नाही, बियर चांगली असते, शरीराला चांगली असते. ऍक्च्युली बियर चांगली असते. आपल्या इंडियामध्ये सोडलं तर आहे ना, बाहेर देशातील लेडीज सुद्धा बियर पितात आणि ते बोलतात ते शरीरासाठी आय गेस चांगलं असतं. मला पण इतकं 100% नाही माहिती, शुअर नाही, बट असं ऐकलंय की बाबा ते चांगलं असते. पितात ते तिकडच्या देशामध्ये नॉर्मल आहे. इथं पिलं अरे बाबा बियर पिते अरे बाबा असं. आता असं काही नाही, ते एक नॉर्मल ड्रिंक आहे. सो ना छोटासा किस्सा होता त्यावेळेस. काय केलं आम्ही, म्हटलं होतं की ठीक आहे. आनंद मला बोलले की आणायचे का बियर. म्हणलं काय काय बोलतात, मला नव्हतं माहिती, खरंच घेऊन येतात. आणि ह्यांना मी चिकन वगैरे म्हणजे लॉलीपॉप राईस वगैरे बाहेरून आणायला लावलं आणि हे जाऊन ते पण घेऊन आले. मी अशी शॉक झाली ना, म्हणलं सिरियसली तुम्ही घेऊन आलात. आणि कुठला ब्रँड होता? किंगफिशर होता. किंगफिशर होता. आणि आम्हाला चढली बी नाही, आम्ही चढलेले सारखं नाटक करत होतो. थोडी पण नाही, काहीच नाही झालं, काहीच. एक पिलो होतं आम्ही, ते डब्बा असताना एक. आनंद नव्हते पेत. आनंद बोलले मी नाही पिणार, मला जातच नाही. मी गटागट सगळं पिऊन घेतलं. नंतर मग मी असं चढायचं नाटक केलं. आनंदला वाटलं हिला चढलंय आता. मला तसं काहीच झालं, फन करत होते. तसं काही नाही होत, प्यायचं असतं, चांगलं असतं ते. कसं खायचं चाललंय बघितलं फ्रेंड्स, बघितलं. आता हे स्टार्टर आले, लॉलीपॉप आहे ना. पाडलं एवढा धडपडा. जिथं तिथं आनंद धडपडा असता, आज माझा चाललाय. तरी फ्रेंड्स आहेत लॉलीपॉप. मी सांगतो तुम्हाला माझा धडपडा का चाललाय माहिती का? मला थंडी वाजते. थंडी असते म्हणून. हा, पण दरवर्षी आपण नाही खात. लक्ष तर राहत नाही आपल्याला, कधी गटारी आले आणि कधी गेली. हा, ही पण गोष्ट बरोबर आहे. कधी तर आपण कामाच्या गाड्यामध्ये आपल्याला लक्षातच नाही राहायचं ना. आपण श्रावण पण नव्हतं पाळत आम्ही, जे जेन्युइन आहे ते जेन्युइन आहे. मी गणपतीचे पण 11 दिवस पूर्ण पाळते, बाकी श्रावण नव्हतं पाळत. पण ह्या वर्षी मी घरी तर म्हटलं मी नाही श्रावण पाळणार आहे. तेच आहे ना, म्हणजे आपलं काम वगैरे नसतं तर आपण विचार करतो की नाही बाबा आपल्याला काम वगैरे नाही, आपण घरीच तापा पकडू शकतो. देवासाठी मनातून करणं हे गरजेचं आहे. तर कसं श्रावण ओथा मंदिरात जा, म्हणजे देवाचं कसं पूर्णपणे करावं लागतं ना, अर्धा करून जमत नाही. आणि आमच्या कामाला तर आमचं काम तर विचारूच नका, जगाच्या आखरीतच काम होते आमचे. बरोबर. मग आनंद काय मागवले मेन कोर्स मध्ये? मेन कोर्स मध्ये आपण इथली स्पेशल थाळी ट्राय करतो. एक आहे मटन थाळी, एक आहे चिकन थाळी. ओके, तुला कोणती खायची, मटन खायची का चिकन? तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, ते 2 थाळी आम्ही मागवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा आता कुठली मटन थाळी कुठली चिकन थाळी पहिलं मला नीट सांगा. आय गेस ही मटन थाळी आहे. हे मटन थाळी आहे. ओके, काय काय आले ह्याच्यामध्ये? सुक्क आलंय इथे, आणि पाणी, अळणी पाणी,
गुलाबजामुन, ओके. भात, ते पण चिकटवाला तुझा फेवरेट आहे ना. हा. इथं मटन रस्सा. मटन रस्सा, इथं सुक्का, सॅलड, हा. रोटे पण आहेत आणि बाजरीच्या भाकरी पण आहेत. बाजरीच्या भाकरी पण आहेत ह्यामध्ये. तंदुरी रोटी सुद्धा आहे, पापड आहे आणि माझ्याकडे आहे. तर तुम्हाला मी तनुजात सांगतो, हा भात आहे, सुक्क चिकन आहे, इथं काळा रस्सा आहे, इथं अंडा बॉईल आहे आणि हे बघू शकता सलाड. तुम्ही सॅलड आहे, इथं गुलाबजामुन आणि हा रस्सा आहे आणि ह्याच्यामध्ये तंदुरी रोटी भाकरी सुद्धा आहेत आणि हे माझे मटण थाळी आहे. मला वाटतं की तनुजाच खाणार आहे माझी मटण थाळी, तिला मटण आवडतं. थाळी मी खाणार आहे, चिकन थाळी आनंद खाणार. हा, तर चला फ्रेंड्स, आपण आता हे आपल्याला शूट पण करायचं आहे याचं प्रॉपर. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कसं चुरून चुरून खायचं चाललंय बघा. चुरून बघितलं, घरामध्ये चुरून नाही जात, घरामध्ये अशी असं भाकर तोडून ह्याला असं भाजीमध्ये लावून खायचं चालतं आणि इथं चुरून चाललंय. घरी अशी भाजी बनवते नाही. घरी अशी भाजी नाही बनत. नाही, मग बोट चाटू चाटू काय खातात मग घरी? तिथं समोर खावं लागतं. श्रावण संपू द्या ना मग सांगते. दररोज हॉटेलला थोडी येणार जेवायला तुम्ही. लय हसायला येतंय ना. सो फ्रेंड्स, तुम्ही तुमची गट्टारी अमावस्या कशी साजरी करता? गट्टारी बोलतात का काय बोलतात जेन्युइनली मला नाही माहिती. मी लहानपणापासून गट्टारी गट्टारी ऐकलेलं आहे, बट मी तर अमावस्याच बोलते कारण मला तो शब्द खूप ऑकवर्ड वाटतोय बोलायसाठी. सो हा ब्लॉग या ठिकाणी एंड नाही होते कारण की उद्या आम्हाला एका कामानिमित्ताने बाहेर जायचं, तर आम्ही थोडे थोडे क्लिप्स याच्यामध्ये टाकत राहू कारण की मुंबईची गर्दी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मोबाईल काढणं म्हणजे चुकीचा संदेश. आणि आमच्यासारख्या माणसांना तर खूप जास्त, कारण की आम्ही कधी कधी प्रवास करतो, आम्हाला जास्त ट्रेनचा प्रवास करणं म्हणजे लय आमचं कठीण आहे. पण काम पण महत्वाचं आहे आणि काय काम आहे हे आमचं काम जर सक्सेस झालं तर आम्ही तुम्हाला सांगू, आणि जर नाही झालं तर मग त्या गोष्टीचा जिक्र आम्ही परत करणार नाही. ओके. सो आता भेटूयात सकाळी. बाय बाय. 1 2 3 गुड नाईट. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आम्ही सकाळ सकाळी उठलोय आणि मस्त असा हेल्दी नाश्ता करतोय बघा. सँडविच बनवलाय तनुजाने मस्त, हे बघा. तर आता आपला फटाफट निघायचंय, पहिला नाश्ता करून निघावा असा विचार केला आम्ही. सँडविच आहे बघा. तर फ्रेंड्स आता आम्ही बसलोय मिसळपाव खाण्यासाठी कारण की आम्हाला खूप भूक लागली होती. माईक नाही लावला, आवाज येईल का नाही माहित नाही. काय नाही, पण समजून जावं की आम्ही मिसळपाव खातोय. हा. नंतर फ्रेंड्स आम्ही मेंदू वडा सुद्धा मागवलेला आहे. हे त्याचा फेवरेट आहे का नाही? मिसळपाव आवडला का? खूप छान लागतं, गरम गरम भूक लागते आपण. आम्ही कधी जेवलो आपण सकाळी? नाश्ता केला होता सकाळी. सो फ्रेंड्स आता आम्ही आलोय घरी कारण की मुंबईची गर्दी म्हणजे तुम्हाला माहिती, एवढी गर्दी होती ना, भयंकर गर्दी होती. तर आम्हाला काय मोबाईल काढून शूट करताही आलं नाही आणि पाऊसही चालू होता. तर आम्ही ज्या कामानिमित्त गेलो होतो, बघू ते काम होतंय का. जर देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने जर ते काम झालं तर आम्ही नक्कीच त्या कामाचं म्हणजे आम्ही कशा निमित्ताने गेलो होतो ते मी ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. आणि जर नाही झालं तर तुम्हीही समजून घ्या की ते काम नाही झालं ना, आम्ही परत त्या गोष्टीचा जिक्र ह्या ब्लॉगमध्ये करणार नाही आहोत. सो आपण हा ब्लॉग ह्या ठिकाणी एंड करूयात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जाताना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.